नमस्कार, नंदाच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चकोल्या। याला वरण फळी म्हणतात किंवा डाळ ढोकळी म्हणतात गुजरातीत। तर आज आपण ते बनवणार आहोत। त्यासाठी हे मी डाळ एक वाटी पाऊण वाटी डाळ घेतलेली आणि ही मी 4 पाण्याने धुवून घेणार आहे। ह्याच्यातली सगळी पावडर निघून जावी यासाठी मी 4 पाण्याने धुवून घेणार आहे। डाळ धुवून घेतलेली आहे 4 पाण्याने। आता आपण कुकरला लावून डाळ शिजवून घेणार आहोत। तर ह्याच्यात 1.5 वाटी पाणी टाकणार आहे। हे बघा, अंदाजे डाळ पहिली शिजवून घेणार आहे। 2-3 शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घेणार आहे। कुकर चालू केला। आता आपण त्यासाठी हे 1 वाटी मी पीठ घेतलेले, त्यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहे आणि तेल टाकणार आहे। हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मीठ टाकलं, आता तेल टाकणार आहे आणि हे 1 चमचा ऑइल टाकणार आहे। आणि हे पीठ मी मळून घेणार आहे। आता पहिले सर्व एकत्र करून घेणार आहे। हे पहा, गव्हाचं पीठ आहे। हे पहा, हे आपले हे पीठ मळून झालेलं आहे सॉफ्ट। आता हे 10-15 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत। ही डाळ आपली उकडलेली आहे। आता आपण फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी 1 टोमॅटो चिरलेला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हा लसूण आणि हा मसाला घेतला आहे, हळद, जिरं, मोहरी, मीठ। आता आपण फोडणी देणार आहोत। आलेले आहे। प्रथम टाकणार आहोत मोहरी। मोहरी तडतडली की जिरं टाकणार आहोत। मोहरी आपली तडतडत आलेली आहे। जिरं टाकलं आणि हा लसूण शेकलेला लसूण टाकला आणि कढीपत्ता टाकला। लसूण आपल्या लाल होत आलेलं आहे। आता टोमॅटो आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत। टोमॅटो शिजत आलेले, हळद टाकली आणि हा मसाला टाकला। आता आपण हे उकडलेली डाळ त्यात टाकणार आहोत। आता हे डाळीचं पाणी त्यात टाकणार आहोत। आता टाकणार आहोत मीठ आणि शेवटी कोथिंबीर। पहा, आता डाळीला आपल्या उकळी आलेले। आता आपण कापण्या करणार आहोत शंकरपाळ्यासारख्या। ही पारंपरिक रेसिपी आहे। ही मी माझ्या आईकडून शिकले। आम्ही लहान असताना माझी आई सारखी बनवायची। आपण हे
पिठावरती नाही, तेल लावून हे लाटणार आहोत. कारण पीठ लावलं ना सगळं डाळीमध्ये पीठ होऊन जाईल, डाळ आणि घट्ट होऊन जाईल. त्यामुळं आपण पीठ लावणार नाही आहोत. एकदम पातळ नाही करायची. हे बघा, एवढी थोडी जाड ठेवायची. आता आपण हे कोणी कापण्या म्हणतं, कोणी शंकरपाळ्या म्हणतं, तशा आपण हे कापून घेणार आहोत. थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला शंकरपाळ्याचा आकार देणार आहोत. क्रॉसमध्येच कापणार आहोत. शंकरपाळ्याचाच पण थोडंसं मोठं आकार द्यायचं आहे. आता हे कापलेलं ह्याच्यात आपण टाकणार आहोत. हे बघा, या अशा आकारात आपण अशा शंकरपाळ्यासारख्या आकारात कापलेले आहेत. अशा प्रकारे आपण दुसरीही चपातीसारखं करून घेणार आहोत. आपलं झालेलं आहे. हे बघा किती छान, डाळीला टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे. पारंपरिक रेसिपी आहे, जरूर करून पहा. आता मी सर्व करते. खाण्यास तयार आहे चाकोळ्या, वरणफळ किंवा डाळ ढोकळी. ही पारंपरिक रेसिपी आहे, जरूर करून पहा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा आणि बाजूला जी बेल आहे ती पण प्रेस करा, ज्यामुळे मी असा जो नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो तुम्हाला कळेल.